तो फकीर म्हणजे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. शुकाचार्यांच्या बरोबरीचा, दत्तात्रयांच्या बरोबरीचा, कपिलांच्या बरोबरीचा, याज्ञवल्क्यांच्या बरोबरीचा तो फकीर होता. सामान्य नाही. ते काय असा धुपन काढणारा थोडाच होता. ते फकीर फकीर होता. हिरव्या रंगाची कपणी डोक्याला बांधलेली, हिरव्या रंगाची लुंगी घातलेली, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढीने एक चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. भजन करायचा. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. भजन करायचा तो फकीर त्यांच्या देवाचं. पण त्या फकीराला एका म्हातारीनं बऱ्याच दिवस भिक्षा दिली. फकीर हा शुद्ध व्यक्ती असतो. वारकरी हा शुद्ध व्यक्ती असतो. पण आता वारकऱ्याचं सोंग घेऊन कोणी कसे वागायलेत, आणि तरी त्या भडव्याला तुम्ही मानता तुमच्या घराला कुपती लागन. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. तुम्हाला एक सांगू का राजू, एबा गुन्हा करणाऱ्यापेक्षा, चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा हरामखोर असतो. चुका सहन करणारा भडवा असतो. लक्षात ठेवा. तो धर्मासाठी घातक असतो. तो आपल्या कार्यासाठी घातक असतो. चुका करणाऱ्याला प्राधान्य द्यायचं नाही. किती बी विद्वान गायक असू द्या, जर तो दारू पित असेल आणि तुम्ही त्याला बोलून पैसे देत असाल तर बरोबर तुमचे लेकरं सुद्धा दारू पिणार. कीर्तनाच्या स्टेजवरून सांगायलो. कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला मानणार नाहीत, मानणार नाहीत, तुम्हाला मानणार नाहीत. अरे या संप्रदायात का तुम्ही अशा लोकांना प्राधान्य देता? देऊ नका. मानणार नाहीत ज्ञानोबाराय तुकोबाराय. मी मगाशी बैठकीत बोलून गेलो सदानंदजी तुम्हाला की हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. काल परवाच्या 5-50 लाखाच्या टपराच्या गाडीत बसणाऱ्याने नाही टिकवला. हा संप्रदाय महिन्याची वारी करणाऱ्याने टिकवलाय. असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. एका एकादशीला आळंदीला, एका एकादशीला पंढरपूरला, दुसऱ्या एकादशीला आळंदीला, त्याच्या पुढच्या एकादशीला पंढरपूरला अहोरात्र चालते. तो अहोरात्र चालते. ह्या निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांमुळं हा संप्रदाय टिकलाय. हा संप्रदाय टिकलाय. भंगाऱ्या भोंगाऱ्यांना बोकांडीवर घेता, पाप लागन तुम्हाला, पाप लागन. तुम्हाला एक सांगू, एका गावात गेलो सदानंदजी मी, तिथला एक माणूस म्हणला झकास कीर्तन करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो बडव्या. झकास म्हणतात कीर्तनात काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? या स्टेजवर कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरिरूप. अरे या भारतामध्ये खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर तुम्ही वाईट पाहण्यासाठी तुम्हाला स्टेज आहेत. पण एकच विनंती करतो, तुमच्या बुटासकट पाया पडतो, कीर्तनाच्या, भागवताच्या, रामायणाच्या, प्रवचनाच्या स्टेजवर फक्त संप्रदाय बघा, फक्त संप्रदाय बघा. बाकीचं बघू नका रे, बघू नका, बघू नका. माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, पण बशिलं म्हणून सांगतोय. उभं केलंय तुम्ही मला म्हणून सांगतोय. लय लय कष्ट घेतले मागच्या लोकांनी. परवाला एका गावी गेलो. 59 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. बाबांच्या पुण्यतिथीचा. 59 वर्षापूर्वी काय असेल सांगावर? होत्या का चपात्या खायला? असेल का नुकती? असेल का शिरा? असेल का बासुंदी? असतील का गुलाबजामुन? बाजऱ्याच्या कण्यान आमटीवर सप्ते केले हो. त्या लोकांना माना. त्या लोकांच्या किमतीमुळं
त्यांनी परमार्थ टिकवलाय म्हणून आमच्या सारख्या भंगीऱ्याला कीर्तन करायला भेटले. त्यांनी टिकवलाय. तुम्हाला सांगतो या टिकलेवाल्याला, तुमच्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, झाडाच्या पाला पिळून खाल्ला, पाला शिजून खाल्ला पाला, आणि तुम्हाला जमिनी टिकून ठेवल्यात म्हणून सासू सासऱ्याला जीव लाईजा टिकल्यावाल्या होत. तुमच्या सासून सासऱ्यानं 72च्या दुष्काळाला जमीन विकून जर गोव्याला गेले असते मजा मारायला, तर तुम्हाला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं, इटा. म्हणून सुनायला सांगतो, सासू सासऱ्याची सेवा करा. झोपीत भिताड अंगाव पडन, झोपीत 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 मरून जा. शिंदोरके, वछे, अंतिके, चतुरे, मंजुळे, चुरा होईन तू आज चुरा, भोगा होईन भोगा. सगळ्यात मोठा परमार्थ तो आहे, सगळ्यात मोठा. वागणं हा सगळ्यात मोठं श्रेष्ठ काम आहे. चला, अंगरशा फकीराला बऱ्याच दिवस भिक्षा दिली, पण रगील फकीर होत ते. मस्तीतलं फकीर होत ते, महिमेतलं फकीर आहे. त्या मथारीने विचारलं, ए फकीर्या, ती मथारी का साधी असेल का हो? फकीर तिच्या हातचं जेवत होता म्हणल्यावर. ते 3 टाइम नॅच करणारं फकीर होतं. हे ते कोणाच्या घरचं खात नव्हतं, आणि ते फकीर त्या माथारीच्या हातची भाकरी खायचं. ती माथारी निष्ठावंत तुकोबारायची श्रोता होती. परिसरात तुकोबारायचं कीर्तन असलं की ती ऐकायला जायची. इतकी सात्विक माथारी होती. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. माथारीने विचारलंय, फकीरा पाया कम पडत नाही रे कोणाच्या? ते फकीराला मराठी कळत होती, पण बोलत हिंदीत होतं. ए बुढ़ी, मैं किसी के पैर नहीं छूता बोले, मैं किसी के पैर नहीं छूता, नहीं झुकता बोले किसी के पैर के ऊपर. काऊन नाही वाकत रे? हे मला आवडतच नाहीत म्हणे. तर मथारी म्हणली, रगिलीस इतकं काय तुझ्याकडं? तो फकीर म्हणला, ए बुड्ढी, हर दिन तू यही सवाल करती मुझे, क्यों नहीं झुकता, क्यों नहीं झुकता? मैं अभी झुकता बोले. एक कटोरा भर के किसी ने देना बोले, आटा, अनाज देव, आटा देव, कुछ तो कुछ ये भर के देव बोले. कटोरं होतं फकीराकडं, त्याच्यात 2.5 किलो धान्य बसत होतं. ताडाच्या झाडाचं कटोरं असतंय ते. जिनच्या पॅन्टीवाल्यान उग ऐका, हे तुमचं काम बहिऱ्या माणसावानी. बहिरे 2दा हसत येत, एकदा पुढचा हसल्यावर एकदा कळाल्यावर. काय माहिती, जुनं इचकी जाणं. खपक्या मोबाईल आहेत भिताडासारखे तुम्हाला. इचकी जा त्याच्यातलं जुनं पाहत जाणं. देव कल्याण करीन राजे हो, तुमचं कल्याण करीन हो. हा ते कटोऱ्या घेतलंय बुड्ढी, हे जो कोणी भरून देईन मी त्याच्या पाया पडतो. म्हातारी म्हणली, जाय, गंजा श्रीमंत लोक आहेत, जाय त्याला माग. तर त्या काळातला एक फार मोठा श्रीमंत व्यक्ती होते, चिंतामणी देव. ते बाप्पा गणपतीचे उपासक होते. बाप्पा गणपतीचे उपासक. गणपती त्यांच्या हातानं म्हणे नैवेद्य जेवत होते. एवढे अधिकारी होते ते, महात्मे होते लोक, सामान्य कसं म्हणता येईल त्यांना, फार मोठी लोक. आणि त्यांच्या दारात फकीराने अलग टोकली, रसुल्ले ला इलाही भिक्षा देवा. मधलं सोडून देतो, जाऊ दे, आपण पटकन जागेवर येऊ. भिक्षा मागितली. चिंतामणी देवाच्या लक्षात आलं, फकीर आला गडे. फकीर बैठकीतून पाहिलं तर फकीर दिसला. भगवान सूर्यनारायणाच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी फकीर होता तो. इतका तेजस्वी. आचरणाचं तेज असते, आचरणाचं.
900 एकरवाल्याचा फोटो एकीकून लावा आणि संतांचा फोटो एकीकून लावा, मान कोणा पुढे वाकती? याचं आचरणच धड नाही ना, म्हणून त्याच्या फोटोकडे मान वाकत नाही ना, आचरणच धड नाही. कोणाचे उधार आणलेले देतच नाही, असंच आणू आणू 900ची 1100 केली. आणि काय त्याच्या पुढे मान वाकन? मान वाकण्यासाठी कापशबो आचरण लागते, आचरण. फकीर आचरणशील होता. सुनबाई, फकीराला कटोरं भरून द्या. सुपात देत होत्या पहिल्या मावल्या माझ्या, सुपात देत होत्या, सुपात. आता मी तुम्हाला दोष देणार नाही, कारण मागणारे लोक सात्विक होते नो. मागणारी सुद्धा माणसं दर्जायुक्त होती, शुद्ध अंतकरणाची होती. आता काय मागताना गोड वागतून तेच ऐकलं की तिसराच कार्यक्रम करतो. म्हणून जेव कोणाला घाली जा माझ्या माईंनो, पण पैसे कोणाला देत जाऊ नका, पाया पडतो तुमच्या. कारण पैसे चुकीच्या माणसाला जर गेले की त्याचं पाप तुमच्या संसारावर पडत असते, तुमच्या संसारावर. म्हणून माझ्या अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे, सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. पैसे मात्र त्याची सगळी बायोडाटा कुंडली काढूनच त्याला दिले पाहिजे. हो, नाही तर सोंग घेतलं साधूचं, पैसे दिले आणि त्यानं ती घरी जाऊन एखादी रंगारंगाचं पाणी जर पेलं आणि लेकरा बाळाला जर मारलं तर पैसे देणाराच्या बोकांडीवर पाप पडत असते. म्हणून पैसे कोणाला नाही द्यायचे, लायक संपन्न माणसाला देत जा. हो, कोणाला नका देत जाऊ. आपले पैसे वायफट ठिकाणी गेले नाही पाहिजे. असो, भरून द्या म्हणले कटोर. बोऱ्या भरलेल्या होत्या. एका कोपऱ्यात रास पडलेली होती गव्हाची. आंबर फुल झालते. आंबर आंबर असतो घरात आणि पेव असतो दारात. पेव दारात असते आणि आंबर घरात असतो. आंबर घर बांधतानाच खालच्या मजल्यात त्याच्यासाठी एक हाऊत करून वरी छत टाकून त्याला एक चौकट करून त्याला दरुजा करून बरोबर त्याच्यात त्याला आंबर म्हणायचं आणि बाहेर मानी करून खाणल्या जातो त्याला पेव म्हणायचं. आंबरही भरलेली होती. कोपऱ्यातल्या बोऱ्यामध्ये त्या पोतड्यामध्ये पोतं घातलं आणि 3-4 किलो गहू घेतले त्याच्यात आणि कटोऱ्यात बसत होते 2.5 किलो. 4 किलो गहू त्या याच्यात घेतले, पण फकीराच्या कटोऱ्यात टाकले की इतकेच होतो. ती बाई म्हणली, बाई म्या गहू नसतीन घेतले का काय ग जास्त? आवाज मोठा करा. मी तर भरून घेतलं होतं सूप, मला कळालंच नसन. तिनं पुन्हा एकदा, आता पोत्यात नाही बुडिलं, कोपऱ्यात रास पडली होती, ती रासच त्याच्यातच सूप घातलं आणि 5-6 किलो गहू घेतले, तितके टाकले, चमच्याभरच होऊ लागले. आणि सासऱ्यानं सांगितलं कटोरं भरून दे म्हणून तिनं 5-25 पोते गहू टाकले, तरी चमच्याभरच होऊ लागले. त्याला म्हणते फकीर, ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा फकीर. गडी गुडी आणले, चट पोते टाकले, चट. मागून एक गडी लय शहाणं होतं, ते म्हणला सगळं फकीराला द्यायला आपल्याला काय, आपल्याला महिन्याला चंदी लागतील, लय गडी हुशार. हो, तेव्हापासून काम करणार माणसं लय चतुर महाराज, लय हुशार, लय हुशार. आणि मग सांगितलं, मालक आंबर सगळे रिकामे झाले, बोरे रिकामे झाले, कोपऱ्यातल्या राशी टाकल्या, पण फकीराचं कटोरं नाही भरलं. चिंतामणी देव बाहेर आले आणि फकीराला वाकून प्रणाम केला. फकीरजी माफ करिए, मैं नहीं भर के दे सकता. तर फकीर म्हणला, वेळ काऊन घातला आतापर्यंत माझा वाया? 4 घंटे झालं मला उभं केलंय, कटोरं भरून देता येत नव्हतं तर कशाला उभं केलं? घ्या तुमचे गहू. फकीराच्या कटोऱ्यात टाकल्यावर छटाक भर आणि कटोरं खाली रिचिल्यावर दरुजा झाकला, एवढा ढिगल पडला गव्हाचा. वापस आलं फकीर तन 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 करीत, हे बुड्ढी, इशिले किसी के पैर नहीं छूता बोले मैं. म्हातारी म्हणली, लय तन तन करू नकोस मेल्या, तो कटोरं भरून द्यायची ताकद तुकाराम महाराजाची आहे.
आणि मग फकीर देहूला आले. अनगडशाह फकीर देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर विचारलं, तुकाराम महाराजांचं घर कुठे? ते वट्यावर बसलेले काही असतेत ना धसकटे, हे काय लय शहाणे थोडीच असते ते, इचके अवलादी, हे काय लय शिस्तीत असतात का? दुसऱ्याच्या खपल्या काढणार. हे मागच्या जन्मात कावळ्याच्या जन्माला होते भडवे. लय चाललो फकीर तिकडं, काय देईन काय माहिती ते काय लक्षात येणार यायला. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, त्याला काय कळणार होता तुकोबरायचा महिमा, तुकोबराय काय होते तर. अख्खं गाव सोडून दिलं, फकीर चाललं म्हणे तुकाराम महाराजाचं घर कुठे, काय देणार आहेत ते तुकाराम महाराज. तुम्हाला काय माहिती चोंबळे होत त्या महात्म्याकडे काय आहे. तुम्हाला एक सांगू का, आपल्या भारतातल्या लोकायला खरा माणूस गेल्यावर कळतोय, अगोदर नाही कळत. ही आपल्या मातीत ताकदच ती काय काय अन्नात दोष काय माहित. ती माणसं गेल्यावर आपण त्याचे फोटो बितडावला येतो. ज्या महात्म्याच्या पुण्यतिथीचा सोहळा यायला काय कमी त्रास दिला असेल त्या काळात? भगवान बाबांना कमी त्रास दिला असेल? इतिहास पहा तुम्ही, बघा त्रास देणारी कोण होती? आपलीच होती ना. ज्ञानोबरायला त्रास देणारी आपली, तुकोबरायला त्रास देणारी आपली, पैठणच्या मालकांना त्रास देणारी आपली. ज्यांनी 75 वर्ष पायी वाऱ्या केल्यात, दम लागतोय तरी पण, अशी लोक सुद्धा भर पावसात छत्री न घेता कीर्तनात उभी असतात. ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. अलीकड मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालं. अलीकड मी कोणाच्या पुढे बसल्यावर मी लहान होईल असं नसतं रे सुंबळ्या, विठाला विठाला. आणि मी माझ्या अभंगावर येतो. काल्याचा शेवटी अभंग होईल आणि मग प्रसाद वाटल्या जाईल. पण तोपर्यंत पुण्यतिथीच्या दिवशी ज्या संतांची पुण्यतिथी असेल त्याच्यावर बोलायचं असतं. एखाद्याला शंका येत असेल तर त्याचं उत्तर मांडतो, कारण बरेच लोकांना काड्या करायचा नाद असतो. आणि काय होतंय, काड्या बिनाकली असतात पण दांडात पडल्यावर ऊस कोरडा आणि एरंड भिजत येतं. ते दांड फुटतून मग जिजा, आणि ते दांड फुटलं की उसाला पाणी जात नाही, ते वड्यातच पाणी जातं. काढायला साधं समजायचं नाही. म्हणून जुनी माणसं म्हणायचे धसकाटाल कसपट समजायचं नाही, ते पायात घुसल्यावर कळतं, ऑपरेशन करून काढावं लागतं ना. अशी काही काड्या करणारही माणसं असतात की संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी देवापेक्षा संत मोठे असतात. याचा एक पुरावा सांगतो. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक एका वारकऱ्याच्या घरी आले. कारण देव हा भंगिऱ्याच्या घरी येत नसतो. देव येण्यासाठी त्याची साधना लागती. कृष्णा बुवा, कैलास बुवा, साधना लागती. तसा देव येत नाही. नाना साधनाच्या केल्या खटापटा, जपी तपी योग सिद्ध अनुरागी, नखाच्या चुंबळी झाल्या बुवा, जटा 20 फूट लांबल्या तरी त्याच्या स्वप्नात देव नाही. काही गंध उगाळू पार किलू गंध लावले तरी देव त्याच्या स्वप्नात नाही. साधना असती महाराज. तो आम्हापाशी मागे पुढे, वारकऱ्यांच्या मागे पुढे आहे. अशा एका वारकऱ्याकडे काशीतले मालक भगवान देवादिदेव शिवशंकर आले आणि पंढरीतले मालक जगाचा बाप आले. आणि ते दोघं असे पाटावर बसलेले आहेत. पंढरीतले मालक, काशीतले मालक. तो वारकरी पाद्यपूजा करतो. आणि पाद्यपूजा करत असताना तिथं ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. देवाची पूजा चालू होती. पूजा राहिली होती. भोजेकर महाराज पूजा राहिली होती. ज्ञानोबाराय तुकोबाराय आल्याच्या नंतर काशीतले मालक आणि पंढरीतले मालक मनानच उठले. आणि त्यांनी यजमानाला सांगितलं, बापू ह्या दोघाही पुढे आमची पूजा करू नकोस, यांची करा. देव सारावे संत पूजावे आरते नैवम गिरगावकर लिखितम. देवाला बाजूला सरकायचं, संतांची पूजा करायची, इतकं अनन्य साधारण महत्व या साध्वी संतात आहे, या साध्वी मावल्यांत आहे. म्हणून आजच्या पुण्यतिथीला संतपर बोलावं. विठाला विठाला काय त्यांचा महिमा वारंवार. असं काय असेल की संतांच्या बाबतीत निळोबाराय आश्चर्यकारक शब्द वापरतात. मी किती वर्णन करू, काय वर्णन करू, काय सांगू. महाराज एके ठिकाणी देहूतले मालक सुद्धा म्हणतात,
कायवंत श्री जगद्गुरु तुकोबाराय माझे देहूतले मालक नमूद करतात की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी सुद्धा अपुरी पडते, याच्याकरता मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं दर्शन घेणं उचित मानतो. तुकोबाराय तुकोबाराय काय गिरगावचा बाळा पिठला हटणारे. जिथं तुकोबाराय या संतांच्या चरणावर डोकं ठेवतात तिथं मी काय सांगणार आहे. जिथं निळोबाराय म्हणतात मी काय वर्णन करू, त्यार्थी मी काय सांगणार आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि साध्वी मातोश्री पूज्यश्री माऊली मला आशीर्वाद देत्याल त्याच्यावर मी बोलेल. एवढा मोठा संतांचा अधिकार या साध्वी माऊल्यांचा अधिकार आहे. रस्त्याने भोजेकर महाराज दिंडी चालली. करा थोडा कडक आवाज करा करा. दिंडी चालली. ती दिंडी दिंडीच होती. काही काही दिंड्यांना दिंड्या म्हणताना पण लाज वाटते. त्याच्यात हलकी वाजती, बया नाचत्या. मी पाहतो ना सोहळ्यात जातो, मला चालायला काही त्रास नाही, त्याच्यामुळे मी चालत असताना बघतो ना काही मस्तळलेली दिंडी मालक, त्याच्यामध्ये डफडं वाजत डफडं. सूत्र ऐका. काशीतल्या मालकांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलेलं वाद्य पकवाज आहे. या पवित्र भारत देशातला महाराष्ट्राच्या मातीतला टोकाला गेलेला मृदंगाचार्य असे 200 एका बाजूला बसवून एकच हलकी एका बाजूला ठेवा. 200 पकवादाची माती करते ती. म्हणून संप्रदायात तिला मान्यता नाही. कधी कधी पाहायला त्रास असल्यामुळं मी पुढे पुढे असा चलवतो, कधी मागे कधी बाजूला, तर ते पाहण्यात येतात त्या हलक्या वाजताना. त्या हलक्यावर इतका डान्स बायासुद्धा करतात. त्या हलकीवर दिंडीत नाचणाऱ्या माणसांना बायांना कोणत्या नरकात टाकावं मला वाटतं यम सुद्धा विचार करीत असेल. त्याच्यासाठी एक स्वतंत्र नरक तयार करायचा. कशाला दिंडी म्हणायचं. त्या दिंडीतला एक क्षण सुद्धा अधिकारी लोक वाया जाऊ देत नाहीत. बघा काही काहींच्या दिंड्या अशा त्या दिंडीच्या कडेनं रुमाल बांधून चलत असताना असं वाटतंय आकाश सुद्धा हलायलंय. इतका त्या टाळांचा कुळघुळाट, ते त्यांचे स्वर, ते अभंगाच्या पडलेल्या त्या शेन्स, त्याच्या त्या गोडशा अशा लहरी, त्या लहरीनं आकाश दुमदुमून जातं. ते निष्ठावंत वारकऱ्यांच्या दिंड्या. अशी एक निष्ठावंत वारकऱ्याची दिंडी चालली आणि ती दिंडी गावाच्या कडेनं जात असताना गावाच्या कडेला एक केर टाकायचं ठिकाण, त्याला आपण उकांडा उकिरडा, शुद्ध भाषेत उकिरडा, आडनाव नाही बरं, तुम्ही उकिरडे येत उकिरडा किंवा उकांडा असं म्हणतो आपण. असा एक त्या उकंड्यावर बाबासाहेब पाटील केर टाकण्यासाठी या महाराष्ट्रातली 3 दिवसापूर्वी लग्न झालेली पोरगी गेली. सात्विक होती ती भोजेकर महाराज, तात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती. आताची पोरगी 3ऱ्या दिवशी पुंजा टाकायला उकंड्यावर जाईल आणि तिला जर धाडलं तर ती बिना एसटीनंच माहेरात जाईल. मला नाही राहायचं म्हणेन, मला 3ऱ्या दिवशी पुंजा टाकायला लावलाय. हो तुला बाजावर बसून तुही सासू आरती करीन. तुही सात्विक घरातली मुलगी काय त्यांचा महिमा सांगतोय. या समाधीतल्या साध्वी आसरा मातांचा महिमा किती मोठा याच्यावर बोलतोय. कसं होतं, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा. महाराष्ट्रातल्या लोकांना ही अधिकारी लोक गेल्यावर कळतात, आधी कळत नाहीत. ही शोकांतिक आहे. विठाला विठाला त्या दिवशी त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. आदल्या दिवशी दिवसभर परिसरातल्या देवदेवता, कुलदेवता, स्थापित देवता असतात ना गावाच्या कडेला, या सर्व देवतेची, ग्रामदेवता सगळ्यांची दर्शनं घेतली. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सत्यनारायणाची पूजा करत असतात. ती पूजा आटपली. काय भावकीतली 10, 5, 100, 200 माणसं जेवली असतील. जुना काळ आहे तो, फार जुना काळ. तेवढी माणसं जेवली, सगळ्यांची पात्र उचलली, एका टोपल्यात टाकली, त्याच्या 2-3 खेपा उकिरड्यावर केल्या, अंगण झाडलं. 3, 3:30, 4 वाजता
त्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस होती, घरात अशी बाकीची सगळी आराम करत होती, जोडणी असेल, माळदाचं घर असेल, आणि ती 3, 3:30, 4 वाजता तिनं शेवटचा कचरा टोपल्यात भरला आणि ते उकंड्यावर टाकायला गेली. तेवढ्या अवकाशात समोरून दिंडी जात होती. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. दिंडी चालली. महाराज ज्या घरामध्ये बाळकडू पाजलेलं आहे त्या घरातली कन्या होती ती. तिनं मागचा पुढचा कसल्याही प्रकारचा एका तिळाचा विचार न करता टोपलं उकंड्यातच ठेवलं आणि ती तशीच दिंडीत गेली. नवीन लग्न झालेलं, गळ्यात 5-10 तोळे दागिने, मोठ्या घरची होती ती. माहेरही श्रीमंत, सासरही श्रीमंत, 5-10 तोळे तशा काळात दागिने गळ्यामध्ये. सुंदरशी कपाळावर कुंकवाची चिरी, डोक्यावर पदर घेतला होता. तिच्या साडीला होता ना पदर, होता तिच्या साडीला, म्हणून तिनं डोक्यावर घेतलेला होता तो पदर. आणि अशी भारतीय संस्कृतीतली गजगामिनी म्हणायचं तिला, गजगामिनी. अशा वैभवात ती चालत होती, वैभवात वैभवात. बाकीच्या बायका पाहत होत्या. एका बाईने विचारलं, कोण नाही वा, मोठ्या घरची बाई, आपण कशाला विचारायचं. माणसं आदरयुक्त भीती ठेवत होते, आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती कशाला म्हणायचं. मालकाच्या समोर बिडी वडायची नाही, बिड्या सोडीत नाही, पण मालकाच्या पुढे वडीत नाही. हो, मालकाच्या पुढे तंबाखू खायची नाही. माझ्या लहानपणी बरेच गडी मालक पुढून आल्यावर तंबाखू खाली सोडून देत होते. आता चांगली चांगली माणसं चालू भजनात तंबाखू घोंगडी खातात. ही प्रगती आहे परमार्थाची, ही आपल्या मराठवाड्यातली प्रगती आहे. ही गोडवा आहे आपल्या संस्कृतीतला. काय विटेवरच्या मालकानं आपल्यावर कृपा करावी. विठाला विठाला पूर्ण दिवस गेले, परत आली. महिना श्रावण होता बरं भोजेकर महाराज. श्रावण मास होता, श्रावण मास. आणि त्या श्रावण मासात मी अगोदर बोलून गेलो तुम्हाला, उन्हाळा, पण माफी मागतोय, महिना श्रावणातला होता. दिंडीच्या बाबतीत चौकशी आत्तापर्यंत मला त्याची माहिती मिळाली नाही, त्याच्याकरता सांगणार नाही. जे गोष्ट माहीत नाही का, बिना बुडाचं टोपलं कवरं का हालत असतं भास्करांना, त्याच्यामुळे टोपल्याला बुड असलं पाहिजे, बुड असलं पाहिजे. आपल्याला माहिती नाही, एखाद्याने विचारलं ती कोणाची दिंडी होती तर हवा निघणं, त्याच्यावर दिंडी होती इतकं माहिती. त्या दिंडीचे प्रमुख कोण होते, त्या दिंडीतले महाराज कोण होते. महाराज अशा पवित्र साधूच्या दिंडीत गेल्याच्या नंतर हिला एवढा अधिकार प्राप्त होतो, त्या अर्थी ते अधिकारी किती मोठे असतील. परत आले. श्रावणातला मास आहे, पवित्र मास. त्या मासात ते परत आले. घरी आल्याच्या नंतर एके दिवशी तिला एक संवेदना झाली की माझ्या पोटात बाळ आहे, माझ्या पोटात बाळ आहे, अशी संवेदना झाली. तिने विचार केला, आपण जर सासरच्या लोकांना सांगितलं तर आपल्याला ठेवत नाही, आपल्याला काढून देणार आहेत. आणि माहेरातल्या आईला आणि बाबाला सांगितलं तर ते इतका त्याग करतील की याच्यानंतर आम्हाला तुझं तोंड दाखवू नकोस. आचरणात वागणारी लोक होती ना, चारित्र्य सांभाळणारी लोक होती ती. या विश्वात सर्वात मोठी किंमत कशाला असेल तर चारित्र्याला. गेलेले पैसे पुन्हा कमीता येतील, काबाड कष्ट केले ना तर पैसे मिळवता येतील, पण चारित्र्य ज्याचं संपलं, चंद्रसूर्य येतोपर्यंत पुन्हा त्याचं नाव त्या हिशोबात घेतल्या जात नाही. म्हणून सर्वात मोठी किंमत कशाला असेल तर भारतीय संस्कृतीमध्ये आचरणाला आहे, चारित्र्याला. विठाला विठाला. माळा किती मोठाल्या घातल्यास, गंध किती लावलास, माणसं दिसल्यावर रामकृष्ण हरी काय म्हणतो, काय डुलं तू भजनात, हे नाही सांगायचं. आचरण तुझं किती गोड आहे हे सांगायचं. तुला पाठांतर किती आहे, तुला गाथा किती पाठ आहे. नाही म्हणला मी उलटी ज्ञानेश्वरी पाठ केली, तर हे सोंबळे आहेस तू. तुला कोण सांगितलं उलटी पाठ करायची. हा, आम्ही सोयीशी वाचून आमच्या स्वप्नात देव नाही, आणि तुला उलटी वाचिल्यावर कोण कोण भेटणार आहे. नालायकपणाचं टोकेने. विठाला विठाला घरी आली, ती
तिचं मन असं खवखव करत होतं. वाढवा थोडंसं आवाज वाढवा. मन असं खवखव करत होतं. पण तिनं विचार केला, उभयंता दोन्ही कुळाला आपण सांगू शकत नाही, सासरी सांगू शकत नाहीत, माहेरी सांगू शकत नाहीत. आपण सांगू फक्त एकालाच शकतो, तो विटेवरचा बाप आहे. सुखही सांगायचं असेल तर त्याला सांगा, दुःखही सांगायचं असेल तर त्याला सांगा, मानही सांगायचं असेल तर त्याला सांगा, आणि अपमानही झाला असेल तर त्यालाच सांगा. देवा सांगू सुख दुःख. बर काय होतंय, भंगीर यायला तुम्ही दुःख सांगितले होते, रडून ऐकते ना हसून बोंबलच सांगते. एका नळ्यानं ऐकते तर 10 नळ्यानं पेरीते. बरं झालं याचं इचकलं, लय तर करू लागला, बरं झालं देवान नीट केला. अशी भंगिरी असते महाराज. ज्याला स्वतःच्या दुःखाची अक्कल नाही ते आराम करायला आपले दुःख कशाला सांगायचे. दुःख फक्त संतांना सांगायचं आणि देवाला सांगायचं, पुन्हा कोणाला दुःख सांगायचं नाही. बाकी दुःख ऐकण्याची क्षमता आहे का नाही, कारण याच्यात डोक्यावर इतकं दुःखाचं गोठोड आहे की मान वाकली. कशाला सांगायची. एक मन होती, उघड्या घरी नागडं गेलं आणि पहाट पस्तोर हिवान मेलं. ज्याच्या अंगावर बोटभर कपडा नाही त्याच्या इथं नागडं गेलं, म्हणला कपडा द्या. ते म्हणला मीच मरायलो, तुला कुठून देऊ. मग हे बाकीची अवस्था आपली, तुम्ही आम्ही. दुःख ऐकायची ताकद त्यांच्यात आहे, ऐकून दुरुस्त करायची ताकदही त्यांच्यात आहे, म्हणून त्यांनाच सांगायचं, कोणाला नाही सांगायचं. एक जणाला गंडमाळा झाल्या आणि दुसरं त्याच्याकडे गेलं, मला 2 आल्यात. ते म्हणला मला 14 आल्यात. मग ज्याला 14 आल्या अजून नीट होत नाही, तू ह्या 2 कापीन ते आगाव पण आहे. एक जणाला कुरप होते, काहून चालायला राशे. ते म्हणला 20 वर्ष झालं चालताच येत नाही खड्यात. हो म्हणला मलाही एक कुरूप झालंय. आता तू त्याच्या कशाला सांगायला, त्याच्या पायाला गंडलं झालेत कुरपाचे, तू काय ते नीट करणार आहे. ते हे आपण भरकी माणसं आहेत ना. आपण समुद्रातही सळल्यानं नीट होत नाही तर बुटकं भर पाण्यानं काय आपले दात घासायचे ऐका नाही. म्हणून दुःख सांगायचं असेल तर या लोकांना सांगायचं, साध्वींना सांगायचं, संतांना किंवा देवाला सांगायचं. हुशार मुलगी होती, गर्भाची संवेदना लक्षात आली आणि त्या दिवशी सासूनं पूजा करायला लावलं. पूजा करायला लावलं. भारतीय संस्कृती किती गोड आहे सांगू का. महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या संस्कृतीमध्ये मुलीला सगळं शिकवल्या जातं आणि मग तिचं लग्न केलं जातं. ती महाराष्ट्राची संस्कृती. अण्णा स्वयंपाक शिकवल्या जातो, पूजापाठ शिकवल्या जातं, आलेल्या पाहुण्यांचा आदर शिकवल्या जातो, स्वच्छता शिकवल्या जाती आणि मग तिचं लग्न केलं जातं. बऱ्याच नवऱ्यांना काही न शिकवता त्या पोरींचे लग्न केलं जातं. म्हणून पैसे तोपर्यंत नवऱ्याला हॉटेलहून डबे सांगतात आणि ज्या दिवशी त्याचे संपले त्या दिवशी माहेरात येतात. ही संस्कृतीच्या बाहेरची क्रिया, अशी क्रिया नाही आपल्याकडं. आपल्याकडं आधी शिकवल्या जातं. तुम्हाला एक माहिती आहे का, आपल्याकडं मुलीला शिकवल्या जातं नवल नाही, आपल्या इथं बैलाला आधी शिकवल्या जातं आणि मग टिपणीला धरल्या जातो. बैल सुद्धा न शिकवता धरलेला बैल कसा तास आणील, किती जू मोडीन, किती फन मोडीन, किती जानुळे मोडीन आणि किती आवता हाणणाऱ्याच्या तोंडातून ने जातेन. हे हिशोबात चलत असतो का बैल बिन शिकलेला. म्हणजे आपल्या संस्कृतीत बैलाला सुद्धा शिकवल्या जातं, आपल्या संस्कृतीत घोड्याला सुद्धा शिकवलं जातं, तेव्हा त्याच्यावर बसल्या जाते. हा न शिकवलेल्या घोड्यावर बसल्या होतं ते बोरी खालून जाईन, घेईन ना तोंडवर बाडून. म्हणून आपल्याकडं शिकवल्याशिवाय त्या वैचारिक पातळीची लेवल आणल्याशिवाय त्याला हाताळल्या जात नाही. ती आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीत भाजलेली ती मुलगी. म्हणून आपल्याकडं म्हणायचं पोरगा औंधा भाजायचं. बाबा भाजायचं म्हणजे इस्त्यात नाही वांग भाजल्यावानी, भाजायचं म्हणजे लग्न करायचं. काय मार्मिक शब्द होते जुन्या लोकांचे. विठाला विठाला सर्व गुण संपन्न मुलगी, निष्ठावंत वारकऱ्याची कन्या. देवपूजेला बसल्याच्या नंतर पूजेमध्ये देव होता.